हॅलो. नमस्कार. स्वागत आहे यंग टेलर्स मध्ये. तर आता काही दिवसांपूर्वीच काही रिझल्ट अनाउन्सेस झालेले Q4 चे. तर त्यामधूनच आपण थोडंसं अनालिसिस काइंड ऑफ बघूयात. त्यालाच आपण फंडामेंटल अनालिसिस असेही म्हणतो. तर मी एक ओपन केला आहे बिझनेस स्टँडर्ड ही एक वेबसाईट. यामध्ये मला एक ॲस्ट्राझेनेका फार्मा जो आहे थोडा इंटरेस्टिंग वाटला, म्हणून मी तुमच्यासमोर प्रेझेंट करते आहे. सो ॲस्ट्राझेनेका फार्मा यावर एक न्यूज आली की तो सर्च झालाय 12% आफ्टर Q4 रिझल्ट. म्हणजे Q4 रिझल्ट नंतर 12% सर्च झालाय. आणि त्याचा जो प्रॉफिट आहे त्याने जंप केली 48%. ही आली बातमी म्हणू शकतो, न्यूज म्हणू शकतो. तर मी अपस्टॉक मध्ये चेक करते एक्झॅक्टली. आता मी इथे मार्क करून ठेवलं आहे. तर ज्या दिवशी 30 मेला साधारण बातमी जर आली, तर अराउंड 1600 पॉईंट इथे बघू शकता, 1656 पॉईंट म्हणजे अराउंड 21% स्टॉक्स हा वर गेला आहे. सो इथं आपल्याला लगेच म्हणजे रिझल्ट नंतर कसा मार्केटमध्ये जो चार्ट वर जो स्टॉक आहे तो कसा वर जातो ते आपण इथे बघू शकतो आहे. पण त्याचा अजून अनालिसिस करायचं असेल तर आपल्याकडे बेस्ट आहे ते म्हणजे मनी कंट्रोल. आता मनी कंट्रोल ओपन केलं, इथं आपल्याला क्लिअर दिसतं आहे की 20, 21, 22, 23 हे रिव्हेन्यू आहे. यामध्ये 23 कम्पेअर टू 24 बघितलं तर 23 मध्ये 1002 करोड रुपयेचा होता रेव्हेन्यू. नंतर झालाय 1295. तसंच तुम्ही इथं नेट प्रॉफिट बघू शकताय. प्रॉफिट बघा, आधी 99 करोड होतो, आता 161 करोड, म्हणजे जे बोलले ना आधी 48% वाढलंय प्रॉफिट. तुम्ही बघू शकताय. आणि हे सगळं इथे आहे. जर तुम्हाला बॅलन्स शीट चेक करायची असेल पर्टिक्युलर स्टॉकची, तर ते सुद्धा आपल्या जे मनी कंट्रोल आहे त्यावर ते अवेलेबल आहे. आता ही मी डिरेक्टली बॅलन्स शीट ओपन केली. इथे बघू शकता नेट सेल्स जो आहे मार्च 24 ला 383 करोड रुपये होता, तोच इकडे 480 करोड रुपये झालेला आहे. ठीक आहे. ऍक्च्युली ते खूप जास्त तसंच इथे तुम्ही बघू शकता आहे एक प्रॉफिट लॉस आहे आपल्याकडे. बिफोर टॅक्स आधी 54 होता, नंतर 84 झाला आहे. तसंच नेट प्रॉफिट आधी 39 करोड रुपये होता, आता 58 करोड रुपये झाला आहे. सो खूप चांगला रिझल्ट आलाय. सो ऑब्व्हियसली पुढे पण हा स्टॉक वाढण्याची दाट शक्यता आहे. हा झालाय ॲस्ट्राझेनेका फार्मा. सेकंड बघूयात तो म्हणजे आहे प्रोटीन. आता हा जो प्रोटीन ई गव्हर्नमेंट आहे, जो स्टॉक्स आहे, युजली हा जो स्टॉक्स आहे इथे बघू शकता न्यूज आली होती कधी 20 मेला. प्रोटीन ई गव्हर्नमेंट शेअर्स क्रॅश 30% इन 2 days ऑन पॅन 2.0 प्रोजेक्ट सेंटर. मी तुम्हाला एक थोडं सिनेरिओ सांगते की आपले जे पॅन कार्ड्स असतात तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपला जो गव्हर्नमेंट आहे ते कोणत्या तरी कंपनीला देत असते. आणि असंच लास्ट इयरला जे दिलं होतं ते प्रोटीन जे आहे ई गव्हर्नमेंट त्यांना दिलं होतं, परंतु अपेक्षेसारखं मे बी गव्हर्नमेंटला काम मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी काय केलं, प्रोटीनला रिप्लेस केलं LTI माइंडने. आता हे मला कसं कळालं, सगळं न्यूजवर अवेलेबल आहे. इथे बघू शकताय LTI माइंड 3 टू रिप्लेस दी प्रोटीन ॲज अ विन फायनल बीड, म्हणजे जी बीड लागली होती त्यांची ती जिंकलेली आहे LTI माइंड 3ने. म्हणून त्याला म्हणतात पॅन 2.0 प्रोजेक्ट. ठीक आहे. सो हे ओव्हरऑल तुम्ही बघू शकता आहे की कसं आता याच्यामध्ये पॅन कार्डचे जे आपण काही QR कोड्स असतील, काही डेटा असेल, बऱ्याचशा गोष्टी असतील, हे सर्व काम हे IT कंपनीज करत असतात. आता IT कंपनीज म्हटलं तर बेसिकली त्यांच्यासाठी बऱ्याच ऑप्शन अवेलेबल होत्या, परंतु जी बीड आहे ती कोणी जिंकली आहे, LTI माइंडने जिंकली आहे. आता हेच आपण कसं स्टॉक्स मध्ये रिफ्लेक्ट होतं ते बघणार आहोत. तर अपस्टॉक्स वर आपण बघू शकतो प्रोटीन. आता प्रोटीन जो आहे त्याला 19 मेला एक लोअर सर्किट लागलं होतं. आता तुम्ही म्हणाल ही का, कारण ज्यावेळेस गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की LTI ला आम्ही आमचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांचे ते देत नाहीये. तो तुम्ही इथे मला इथे बघू शकता आहे. इथे बघा हा 19 डेचा रेट किंवा 19 मे 2024 हा जो आहे तो आहे. आणि आधी किती चालू होतं मार्केट बघू शकता, 1420 वगैरे चालू होतं. एका दिवशी डायरेक्टली 1155 म्हणजे अराउंड 300-400 पॉइंट्स खाली आले मार्केट. त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून खाली आले. हे का, फक्त प्रोजेक्ट गव्हर्नमेंटने कोणाला दिलाय, LTI माइंडला दिलाय. हे बेसिकली सिनेरिओ आहे. न्यूज वरून कसं आपल्याला अनालाइज करायचंय,
चार्ट यालाच आपण एक बेसिकली फंडामेंटल म्हणतोय. मी इन शॉर्ट तुमच्या समोर मांडण्याचा ट्राय केलाय माझा. आता एलटीआय माइंड ट्री, तो पण मी तुम्हाला दाखवते स्टॉक्स. तर एलटीआय माइंड ट्री जी आहे ती पण खूप चांगली महत्वाची आहे, बिकॉज ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट त्याच्यावर ट्रस्ट केलाय, आपण काय नाही करायचा. सो बघूयात आता. आणि इथे पण अजून काही पॅन 2.0 आहे, त्याचे तुम्हाला काही न्यूज वगैरे हवे असतील तर तुम्ही डिरेक्टली गुगलवर सर्च करू शकताय, काय पॅन 2.0 न्यूज. तर तुम्हाला त्याच्यावर लगेच कळेल की गव्हर्नमेंटने कोणाला त्यांचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे, कोणाकडून कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला न्यूजद्वारे कळतं. आता लोकांच्या खूप डाऊट असतात की मग ह्या न्यूज बघायच्या कुठे. तर बेसिकली जे एक्स असतात ट्विटरवर आपल्याला न्यूज कळतात, किंवा तुम्ही डिरेक्टली सर्च केला स्टॉक मार्केट न्यूज, आता तिथे खूप साऱ्या न्यूज असतात. पण तुमचं हे एक्सपर्टीज आहे की तुम्ही कोणत्या न्यूजला टार्गेट करणार आहे आणि कधी टार्गेट करणार आहे, हे सगळं तुम्हाला त्याच्याद्वारे करत. आय थिंक ते ओपन होत नाहीये, बट ठीक आहे, लेट्स सी. असं सिनेरिओ आहे, म्हणजे बेसिकली न्यूज कशा रिफ्लेक्ट करतात चार्टवर, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. सो आय थिंक आपण थांबूया. काही लोडिंग येते नेटवर्क.